राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 प्रवेशपत्र उपलब्ध। तर पहा मित्रांनो, एक्साईज डिपार्टमेंटचे प्रवेशपत्र जे आहेत म्हणजेच तुमचे हॉल तिकीट जे आहेत ते अवेलेबल झालेले आहेत आणि तुम्ही ते डाउनलोडसुद्धा करून घेऊ शकता। तर पहा, काही उमेदवारांनी रात्रीच कमेंट करून प्रश्न विचारले की आमचा लाईव्ह फोटो जो आहे तो आलेला नाही, किंवा काहींनी कमेंट्स केल्या की आम्हाला 14th सेंटर मिळालं। तर या संदर्भात आपण माहिती घेऊया। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर पहा मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही सरळ लॉग इन पेजवर येसाल आणि लॉग इन पेजवर आल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन ID म्हणजेच नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, त्यानंतर पासवर्ड आणि त्यानंतर कॅप्चा फिल करायचा आहे, जेणेकरून तुमचं लॉग इन हे होऊन जाईल। आणि तुम्ही विसरले असाल तर खाली फॉरवर्डचं ऑप्शन आहे, त्यावरून तुम्ही रिकवर करू शकता। तर पहा, लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। या ठिकाणी ही सूचना आपल्याला क्लोज करायची आहे। सूचना क्लोज केल्यानंतर पोस्ट सिलेक्शन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। पोस्ट सिलेक्शन केल्यानंतर आपल्यासमोर आपला जो फॉर्म आहे म्हणजे थोडीशी डिटेल जी आहे ती पेमेंट वगैरेची ती या ठिकाणी येणार आहे। आणि कोपऱ्यात पहा, म्हणजे एकदम लेफ्ट साईडला तुम्हाला ॲक्शन असं लिहिलेलं दिसेल आणि त्याच्याखाली आयचा जो सिम्बॉल आहे तो दिसणार आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ॲक्शनच्या खाली। पहा, क्लिक केल्यानंतर तुमचा जो पूर्ण फॉर्म आहे तो या ठिकाणी ओपन होऊन जाईल। ही सूचना क्लोज करायची आहे। तुमचा फोटो वगैरे तुम्हाला दिसणार आहे। या ठिकाणी पहिले ॲप्लिकेशन डिटेल्स, त्यानंतर पेमेंट स्लिप आणि तिसरं ऑप्शन आहे ॲडमिट कार्डचं। तर ॲडमिट कार्ड या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। पहा, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला डिटेल्स तुमची दिसणार आहे, शिफ्ट वगैरे, डेट, एक्झामची, सेंटरचं नाव हे ते, आणि कोपऱ्यात राईट साईडला खाली डाउनलोड ॲडमिट कार्ड हे ऑप्शन दिसेल, म्हणजेच ॲडमिट कार्ड लिहिलेलं आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ते ॲडमिट कार्ड तुमचं डाउनलोड करून घेऊ शकता। पहा, या ठिकाणी आपण क्लिक करतोय। तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपलं प्रवेशपत्र जे आहे ते डाउनलोड करू शकतो। आणि प्रवेशपत्रावर जर तुमचा फोटो, म्हणजे पहा या ठिकाणी राईट साईडला जर तुमचा फोटो आलेला नसेल तर तुम्हाला काहीच अडचण त्या ठिकाणी येणार नाही। तलाठीचा पेपर झाला होता, त्यानंतर वनरक्षकचा पेपर झाला होता, अशा विविध एक्झामला विविध उमेदवारांचे फोटो जे आहेत ते आलेले नाहीत, तरी त्यांना पेपरला अडचण आलेली नाही। तुम्ही तुमचं एक ओरिजिनल ID प्रूफ आणि तुमचं प्रवेशपत्र जे आहे ते सोबत घेऊन जा, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही। आणि राहिला प्रश्न सेंटरचा, तर या अगोदरही झालेला आहे। उमेदवारांनी 3-3 सेंटर टाकले पण त्यांना 14th सेंटर आलेलं आहे, तरीसुद्धा त्या जे सेंटर तुम्हाला पेपरला आलं त्याच सेंटरवर जाऊन तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल, ते आता बदलता येणार नाही। तर पहा मित्रांनो, ही होती माहिती। तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही बिंदासपणे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता।